पैशांचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका। दरोडेखोरीमुळे पैशाचं सोंग आणता येत नाही असं बोलण्याची वेळ असं संजय राऊतांनी म्हटलंय। अजित पवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहत राहणार का असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय। दरम्यान पैशाचं सोंग आणता येत नाही। कालच्या दौऱ्यात अजित पवार संतापले होते। परांड्यात पाहणी दौऱ्यादरम्यान कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले होते। परंतु तुम्ही धीर जाऊ गृहीत घालू नका। आम्ही सगळेजण मुख्यमंत्री आम्हाला कळतंय ना, आम्ही काही तर गोटे खेळायला आलोय। एवढं ना सकाळी 6ला सुरू केलं बा आम्ही करमळ्याला। जे काम करताना त्याचीच मारा बरं नव्हता। एवढं जीव तोडून चालतोय, अजून पण एका ठिकाणी जायचंय। आम्हालाही कळतंय ना, आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय। आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो। शेतकऱ्यांची वीज माफी केली, 20,000 कोटी रुपये भरतोय। इथं साधू वाल्ला माझा कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला की दादा असं असं इथं परांड्यामध्ये झालंय, भूममध्ये झालंय, पाणी आले, लोक अक्षरशः घाबरून गेली। तिथनं मी सूत्र फिरवली। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका। ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका। लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत। पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे। 9 लाख कोटीचं कर्ज, साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे। यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही। 65,000 कोटी व्याज भरतात हे लोक। हे मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार? मतं घेण्यासाठीच दिले ना। लाडक्या बहिणींचा वापर काय केला? सत्तेमध्ये येण्यासाठी। नाही तर तुम्हाला कोण विचारलं असते महाराष्ट्रात? मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार का अजितदादा? त्यामुळे माझा प्रश्न थेट हाच आहे की तुम्ही घोषणा केली, 1 वर्ष होत आहे आता पुढच्या महिन्यामध्ये, आणि 1 वर्षामध्ये जर सरकार शेतकऱ्यांना घोषणा करूनही जर कर्जमाफी करत नसेल तर तुमची नियत साफ नाही। तुम्ही तुमचं केवळ बोलून वेळ मारून नेण्याचा तुमचा इरादा दिसतो।